मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या शुभम ब्रॉडकास्टिंग या यूट्यूब चॅनलवर। वीज कर्मचारी, इतर कंपन्यातले कर्मचारी आणि पेन्शनरसाठी महत्त्वाची माहिती असलेले अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात। आपण हे सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात या चॅनल्सवर येणारे व्हिडिओ पाहिलेत, सर्व व्हिडिओ शेअर केले आणि बघता बघता अतिशय कमी वेळामध्ये आपल्या चॅनलचे व्ह्यू जवळजवळ 3 लाखापर्यंत पोहोचले। त्याबद्दल आपल्या सर्वांना मी हार्दिक धन्यवाद देतो। मग दुसरं म्हणजे आता 2-3 दिवसावर 1 मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे। त्या दिनाच्याही सर्व कामगार मित्रांना माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आज EPS 95 मध्ये एक नवीन विशेष परिपत्रक, काही वेबसाईटवर झालेले थोडेसे बदल आणि पेन्शनर्ससाठी एक महत्त्वाची सूचना, अशा 3 वेगवेगळ्या विषयावरची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, कॉमेंटही करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून जवळजवळ सुप्रीम कोर्टाच्या कडक अंमलबजावणीच्या निर्णयाच्या नंतर एम्प्लॉयर आणि EPFO या दोन्ही पातळ्यांवर आपले फॉर्म भरण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि आता बहुतेक कर्मचाऱ्यांनी आपापले फॉर्म भरायला सुरू केलं आहे। बऱ्याच जणांचे फॉर्म भरून झाले, काही जण त्यात अजून येताना यश आलेलं नाही। परंतु माझं असं म्हणणं राहील, जसं जुन्या पेन्शनसाठी एक मिशन सुरू झाली होती बघा, एकच मिशन जुनी पेन्शन, आपलं असावं एकच मिशन वाढीव पेन्शन आणि सर्वांनी या वाढीव पेन्शन योजनेमध्ये सहभाग घ्यावा असं माझं सर्वांना आव्हान राहील। मित्रांनो, EPS 95 वाढीव पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। हे फॉर्म भरताना तो कसा भरावा, कुठे काय लिहावं, कागदपत्रे कोणती जोडावी, कुठं हो म्हणावं कुठं नाही म्हणावं, यासाठी माझ्यासह अनेकांनी अनेक व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु असं असताना सुद्धा काही लोकांकडून अनावधानानं म्हणा, नजर चुकीनं, घाईनं एखाद्या ठिकाणी चुकीची माहिती भरल्या गेली असेल, एखादा डॉक्युमेंट चुकीचं अपलोड करण्यात आला असेल, तर अशाही लोकांचे बऱ्याचदा फोन आले की आम्ही काय करावं, कारण यामध्ये रिटेक नव्हता, त्यामुळं एकदा चुकीनं भरलेला फॉर्म हा दुरुस्त करण्याची संधी त्यामध्ये नव्हती। परंतु महत्त्वाचं म्हणजे कालपासून EPFOनं अशाही एररसाठी, याला आपण ह्युमन एरर म्हणूया, आता मनुष्य हा चुकीचा पुतळा हे आपल्या पाठातली म्हण नाही का, तर अशा नजर चुकीनं काही जर चुका झाल्या असतील तर त्या लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यांनी त्यांचा भरलेला, पूर्णपणे सबमिट केलेला ऑनलाईन ऑप्शन जॉईंट फॉर्म हा डिलीट ते करू शकतात आणि डिलीट करून पुन्हा नव्यानं दुरुस्तीसह अचूकपणे भरू शकता। त्यामुळे ज्यांचे फॉर्म चुकले त्यांनी अजिबात पॅनिक होऊ नका, हायपर होऊ नका, नव्यानं जुना फॉर्म डिलीट करून नव्याने पुन्हा भरण्याची सुविधा आपल्याकरता उपलब्ध करून दिलेली आहे। ज्यांचे फॉर्म चुकले त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा की त्यांना आता नव्यानं फॉर्म भरता येईल जुना डिलीट केल्याच्या नंतर। यासोबत 23 एप्रिल 2023 रोजी EPFOनं एक सर्क्युलर काढलंय। त्या सर्क्युलरमध्ये आता इथून पुढची प्रोसेस म्हणजे साधारणतः आपले फॉर्म भरायचे होतील कधी 3/5/2023 ला, तिथून पुढे काय आणि कसं कामकाज होणार या बाबतीत या सर्क्युलरमध्ये उल्लेख केलेला आहे। त्या कामकाजाशी आपला प्रत्यक्ष जरी संबंध नसला किंवा ते काम जरी आपल्याला करायचं नसलं तरी कशा स्वरूपानं काम होणार आहे याचा त्यामध्ये उल्लेख आहे। त्या सर्क्युलरमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे पेन्शन कधीपासून सुरू होणार याचा मात्र त्यात उल्लेख नाही। नेमकं त्या सर्क्युलरमध्ये काय म्हटलेलं आहे ते एका माझ्या मित्राने बनवलेल्या व्हिडिओतले काही अंश आता आपण ऐकूया, काळजीपूर्वक ऐकावं की ते काय सांगतात त्या सर्क्युलरच्या बाबतीमध्ये। EPS 95 पेंशन धारकों की ओर से जो ज्वाइंट ऑप्शन फॉर्म भरे जा रहे हैं उसे सबमिट करने की प्रोसेस और एम्प्लॉय और एम्प्लॉयर के बीच में जो ज्वाइंट ऑप्शन फॉर्म भरा जा रहा है उसके अकॉर्डिंग यहाँ पर जारी किया गया है। तो इस सर्कुलर में क्या कुछ बातें कही गई है, कर्मचारियों को किस तरह का रिलीफ प्रोवाइड किया गया है, इसी के बारे में आज के इस वीडियो में हम यहाँ पर जानेंगे। तो EPFO ने जो सर्कुलर जारी किया है इसमें 3 प्रमुख मुद्दों को हाईलाइट किया है। पहला, हायर पेंशन के लिए ज्वाइंट एप्लीकेशन जमा करने के बाद क्या होगा, दूसरा, ज्वाइंट एप्लीकेशन के फॉर्म में कोई गलती होने पर क्या होगा, और तीसरा, यदि एम्प्लॉयर यानी कि कंपनी ने ज्वाइंट एप्लीकेशन फॉर्म को मंजूरी नहीं दी है तो फिर क्या किया जाए।
ज्यादा पेंशन पाने के लिए आवेदन करने की अंतिम तारीख यानी कि हायर पेंशन की अंतिम तारीख 3 मई 2023 है। सर्कुलर के मुताबिक ज्वाइंट एप्लीकेशन फॉर्म जमा करने के बाद ईपीएफओ का फील्ड ऑफिस इसकी जांच करेगा। एक बार जब जरूरी दस्तावेज पूरे हो जाते हैं और एम्प्लॉयर की ओर से वेतन विवरण प्रस्तुत कर दिया जाता है तो ईपीएफओ के पास उपलब्ध डाटा से सत्यापित इसे किया जाता है। डेटा सत्यापित हो जाने पर ईपीएफओ बकाया राशि की गणना करेगा और बकाया राशि जमा या हस्तांतरित करने के लिए एक आदेश पारित किया जाएगा। यदि आपके द्वारा फॉर्म भरते समय जो डाटा दिया गया है उस डाटा में और ईपीएफओ के पास जो डाटा है उसमें मिसमैच होता है, कोई गलतियां पाई जाती है तो क्या होगा? ऐसा हो सकता है कि ईपीएफओ के पास उपलब्ध डाटा और एम्प्लॉय तथा कर्मचारियों की ओर से दी गई जानकारी में मेल न खाया जाए। सर्कुलर में स्पष्ट किया गया है कि ऐसा होने की स्थिति में ईपीएफओ की ओर से एम्प्लॉयर और कर्मचारी पेंशन भोगियों को सूचित किया जाएगा और सही जानकारी देने के लिए उन्हें 1 महीने का और अतिरिक्त समय दिया जाएगा। यानी कि आपने हायर पेंशन के लिए यहाँ पर आवेदन सबमिट किए हैं 3 मई 2023 के पहले और आपने जो जानकारी भरी है वो जानकारी और ईपीएफओ के पास आपका जो डाटा सुरक्षित है उसकी जानकारी मिसमैच करती है यानी कि जानकारी सही नहीं पाई जाती है तो आपको ईपीएफओ की ओर से सूचित किया जाएगा और 1 महीने के भीतर जो गलत जानकारियां है उन्हें जो है ठीक करने के लिए अवसर दिया जाएगा। ज्वाइंट एप्लीकेशन फॉर्म कंपनी की ओर से अप्रूव नहीं है तब क्या होगा? ज्वाइंट एप्लीकेशन फॉर्म यदि एम्प्लॉयर की ओर से अनुमति न होने की स्थिति में एम्प्लॉयर को अतिरिक्त सबूत या साक्ष्य मुहैया करने की किसी भी गलती को सुधारने का अवसर दिया जाएगा। ऐसा मौका भी 1 महीने की अवधि के लिए दिया जाएगा और इसके लिए भी एम्प्लॉयर को यहाँ पर सूचित किया जाएगा। हायर पेंशन के लिए पात्र कुछ ईपीएफओ मेंबर लंबे समय से नियमित योगदान की राशि नहीं जमा करा रहे थे। ऐसे होने में ईपीएफओ हायर पेंशन के लिए उन्हें बकाया योगदान की गणना करने एक तय राशि जमा करने के लिए कहेगा। मेंबर यह राशि और ईपीएफओ पोर्टल पर उपलब्ध फॉर्म जमा कराएगा। इसके बाद उन्हें कोई समस्या आती है तो वे सुप्रीम कोर्ट के निर्देश पर बनाए गए ऑनलाइन शिकायत विवरण ईपीएफ आईजीएमएस पर जाकर समस्याओं का विस्तृत जानकारी देकर शिकायत दर्ज भी अपने यहाँ पर करा पाएंगे। तो इस तरह से हायर पेंशन को लेकर ईपीएस 95 पेंशन धारकों की उच्च पेंशन को लेकर 23 अप्रैल 2023 को ईपीएफओ ने एक सर्कुलर जारी किया है और इस सर्कुलर में जो प्रमुख पॉइंट यहाँ पर कहे गए हैं इसका सार यही निकल कर आता है कि यदि आप एक ईपीएस 95 पेंशन धारक है, आपने यहाँ पर फॉर्म सबमिट किया है और फॉर्म सबमिट करने में किसी तरह की जानकारी यहाँ पर गलत पाई जाती है तो उसे सुधार करने के लिए ईपीएफओ आपको 1 महीने का अतिरिक्त समय यहाँ पर देगा। चाहे वह गलती फिर एम्प्लॉयर की तरफ से हो या नियोक्ता की तरफ से हो, दोनों को यहाँ पर जो है 1 महीने का अतिरिक्त समय यहाँ पर दिया जाएगा। और इसके अलावा भी आपको फिर कोई शिकायत रहती है तो यहाँ पर ग्रीवेंस पोर्टल ईपीएफओ के ईपीएफ आईजीएमएस पोर्टल पर आप जाकर शिकायत दर्ज कर पाएंगे और आगे भी अपनी शिकायतों के हिसाब से उसमें सुधार कर पाएंगे। ईपीएफओच्या परिपत्रकानुसार नवीन वाढीव पेन्शन योजना किती तारखेपासून मिळेल याचा काही उल्लेख नाहीये, परंतु ही प्रोसेस आहे, किचकट आहे, विस्तीर्ण स्वरूपाची, त्याला वेळ लागू शकतो। आपण पेशन्स ठेवावं आणि कारवाई करत राहावी, आपलं काम आपण करावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आता एमएससीबीच्या पेन्शनरसाठी एक महत्त्वाचं आव्हान मला करायचं आहे, म्हणजे थोडा डेटचा जो काही प्रॉब्लेम येतो थोडा समजून घ्या मित्रांनो, महत्त्वाचं आहे। ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही अगोदर नव्हती, केवळ ऑफलाईन फॉर्म होता नाही का, परंतु 17-18 फेब्रुवारीला ईपीएफओनं एक घोषणा केली की इथून पुढे फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचे आहे, ऑफलाईन तर भरायचेच परंतु ऑनलाईन पण भरायचे। आणि त्यानंतर 20 फेब्रुवारीला साधारणपणे त्यांनी एक लिंक उपलब्ध करून दिली ज्याद्वारे पेन्शनर्स पीपीओ नंबर आधारे आणि रेग्युलर कर्मचारी यूएएन नंबर आधारे म्हणजे 2014 नंतरचे कर्मचारी यूएएन नंबर आधारे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरू शकत होते। आता हे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरत असताना कुठे कुठे काय काय डॉक्युमेंट जोडायचे या बाबतीतली माहिती खरंच कोणाही जवळ नव्हती। विशेषतः 2001 पूर्वीचे कर्मचारी, 2001 नंतरच्या सेवेतले कर्मचारी असा काहीसा त्याचे भाग करण्यात आले आणि त्यानंतर पॅरा 26(6) हे डॉक्युमेंट सगळ्यांसाठी कंपल्सरी करण्यात आलं होतं। आता एमएससीबीचे जे पेन्शनर्स आहे विशेषतः या पेन्शनर्सनी 20 तारखेच्या नंतर फॉर्म भरायला सुरुवात केली। 20 फेब्रुवारी म्हणतोय मी, 20 फेब्रुवारीच्या नंतर फॉर्म भरायला सुरुवात केली। सिस्टीम जरी पाहिजे त्या क्षमतेने चालत नव्हती तरीही बऱ्याच कर्मचाऱ्यांनी त्या काळात सुद्धा फॉर्म भरले, माझ्यापर्यंत अनेकांनी माहिती दिली। आता माझा असा प्रश्न आहे, त्या काळामध्ये जर ह्या लोकांनी फॉर्म भरले
मग यांनी पॅरा 26 नावाचं डॉक्युमेंट जोडलंय का आपल्या फॉर्मला? कारण फॉर्मला एडिटची व्यवस्था कुठेच नव्हती. मग प्रश्न असा निर्माण होतो, पॅरा 26 डॉक्युमेंट उपलब्ध कधी केलं? तर MSEBच्या CPF ट्रस्टकडून पॅरा 26 नावाचं डॉक्युमेंट, त्याच्यावर तारीख आहे 13 मार्च 2023. म्हणजे मग 20 फेब्रुवारी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून 13 फेब्रुवारी 13 मार्च पॅरा डॉक्युमेंट उपलब्ध होईपर्यंत ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले त्यांच्याकडे पॅरा डॉक्युमेंट उपलब्धच नव्हतं. मग त्यांनी ते जोडलंय का? निश्चितच जोडलेलं नाहीये. आता काल परवा एक बातमी माझ्यापर्यंत आली, ती अशी होती की इथून पुढे पॅरा 26 नावाचं डॉक्युमेंट कोणालाही लागणार नाही अशा EPFOनं ठरवलंय. परंतु त्याला ऑथेंटिक काही पुरावा नाहीये, कागदोपत्री असं कुठेही म्हटलेलं नाहीये की तुम्ही पॅरा 26 जोडू नका म्हणून. मी परत सांगतो, पॅरा 26 जोडू नका असं ऑथेंटिक कोणाकडेही काहीही कागदोपत्री लिहून आलेलं नाहीये. तो सध्या तरी जोडायचा आहे एवढंच आपल्याला माहिती आहे. म्हणून माझं एक आव्हान आहे की त्या दरम्यानच्या काळात 20 फेब्रुवारी 2023 ते 13 मार्च 2023 या काळात ज्या ज्या पेन्शनर्सने आपले फॉर्म भरले त्यांनी पॅरा 26 नावाचं डॉक्युमेंट जोडलेलंच नाहीये. मग आता जर ते पॅरा 26 नावाचं डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध करून दिलेलं आहे, फॉर्म एडिट करण्याची किंवा डिलीट करून नव्यानं भरण्याची सुविधा आपल्याला निर्माण करून दिलेली आहे, मग आता आपण एक काम करू शकतो. आपले जे जुने फॉर्म आहेत, जे पॅरा 26 डॉक्युमेंटसह अपलोड होणं गरजेचे होते, आवश्यक होते, ते तसे झाले नाही, म्हणून ते फॉर्म आपण डिलीट करावे आणि नव्याने पुन्हा फॉर्म भरावे अशी आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे. बाकी आपली मर्जी काय करायचं ते, कारण आपण ते डॉक्युमेंट जोडलेलं नाही आणि उद्या भविष्यात आपण डॉक्युमेंट जोडलं नाही या कारणास्तव जर आपल्या पेन्शनवर त्याचा काही परिणाम होत असेल तर तो आपल्याला परवडणारा नाहीये. म्हणून करता हे मी आपल्याला सांगतोय की आपण पॅरा 26 नावाचं डॉक्युमेंट सहित आपला फॉर्म नव्याने भरावा, जो ना आपण डिलीट करू शकता, कारण ती व्यवस्था आता EPFOनं उपलब्ध करून दिलेली आहे. दुसरं म्हणजे मोबाईलद्वारे फॉर्म कसे भरायचे हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, परंतु मोबाईलद्वारे फॉर्म भरताना काही त्रुटी आहेत. त्या म्हणजे सर्वांनाच अपयश येईल असं नाही, काहींचे मोबाईल खूप चांगल्या उच्च दर्जाचे आहेत, परंतु काहींचे सर्वसाधारण मोबाईल आहेत, तिथे हँग होतात, शेवटपर्यंत जातात आणि सबमिट करण्याच्या वेळेसच ते वापस येतं. असंही अनुभव अनेकांनी केलाय, मी सुद्धा तसा अनुभव घेतलाय. म्हणून माझी रिक्वेस्ट राहील, फॉर्म शक्यतो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर भरावा. आता सगळ्यांकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर उपलब्ध नाही, तर अशांनी CSC सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरावे. आणि एवढं करूनही फॉर्म भरताना जर काही शक्य झालं नाही, कुठे जाणं येणं, वयोवृद्ध लोक आहेत अशांचाही प्रश्न, किंवा ज्यांना खूप काम आहे त्यांना जाणं येणं होत नाही, तर अशांसाठी मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देतोय, सावता मल्टी सर्व्हिसेस, मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर यांचा मोबाईल नंबर देत आहे. तर त्यांना तुम्ही व्हॉट्सॲपवर डॉक्युमेंट देऊ शकता. ती पेड सर्व्हिस आहे, निश्चितच ते त्यांचा चार्ज घेतील, परंतु तुम्हाला येण्याची किंवा त्यांच्याजवळ बसण्याची अशी काही आवश्यकता पडणार नाही. माझ्या निगराणीखाली मी त्यावर लक्ष ठेवतो, ते माझ्या जवळच आहे आणि आपले फॉर्म भरता येतील आपल्याला. जर राहिले असतील तर माझी रिक्वेस्ट आहे. आजच्या व्हिडिओत दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माहितीसाठी म्हणून जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनर्सपर्यंत हा व्हिडिओ माहितीसाठी पाठवा. धन्यवाद मित्रांनो.